पुण्यामधल्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली आहे। वसतिगृहातील खोलीमध्ये तिनं गळफास घेतला। ज्योती कृष्णकुमार मीना असं 23 वर्षांच्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। ज्योती मूळची राजस्थानची होती। शिर्डीमध्ये गंगागिरी महाराज सप्ताहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत। शनी देवगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सप्ताहाची सांगता होणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन सप्ताहाला हजेरी लावतील। दादरमधील कबूतरखाना हटवण्याच्या विरोधात जैन समाज आक्रमक झालाय। कबूतरखान्यावर पालिकेने टाकलेली ताडपत्री आंदोलकांनी काढून टाकली आहे। यावेळेस पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली। कोर्टाचा आदेश येईपर्यंत कबूतरखाना बंदच राहील, ताडपत्री काढणार नाही असा इशारा महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला। पाच ज्योतिर्लिंगाचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। 5 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती यासाठी करण्यात आली। नवी मुंबईतल्या कोपरखैरणेमध्ये सेक्टर 19 मध्ये एका सोसायटीत कुत्र्याला बेदम मारहाण करण्यात आली। हा सगळा प्रकार CCTV मध्ये चित्रित झाला। या इसमाला कोपरखैरणे पोलीस स्थानकामध्ये नेण्यात आले। शाळेमध्ये चक्कर आली आणि विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। नाशिक शहरातल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या 6वीतल्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं तपासामध्ये स्पष्ट झाले। प्राथमिक माहिती ह्यात समोर आली। 6वीतल्या मुलीचं नागपूरमध्ये धर्मजागरण न्यास प्रांत कार्यालयाचं लोकार्पण झालं। सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला। भगवान नगरच्या सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पुण्यामध्ये मातीचा ढिगारा कोसळून मजुराचा मृत्यू झाला। जायका प्रकल्पाचं मातीचं ढिगाऱ्याचं काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळला। 3 मजूर यात अडकले होते। पालिकेने संबंधित ठेकेदाराला कारण दाखवा नोटीस बजावली आहे। नागपूर पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वे लवकरच सुरू होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या गाडीची मागणी आहे। पंतप्रधानांच्या हस्ते 3 नव्या स्लीपर वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येईल। यामध्ये नागपूर पुणे वंदे भारतचा समावेश आहे। बाजारपेठेमध्ये चांगल्या दर्जाचा कांदा, लसूण यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, पण विक्री कमी आहे, त्यामुळे भाव गडगडले। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर कार रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील पहिली रोरो सेवा कोलाड ते वेर्णा अशी असेल। ही रोरो सेवा गणेशोत्सव काळामध्ये कोकणात जाणाऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे। सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रील स्टारनं माधुरी हत्ती प्रकरणावरून एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला। यात त्यानं कोल्हापुरातील रहिवाशांना अर्वाच्य शिवीगाळ केली आहे। त्यामुळे कोल्हापूरकर प्रचंड संतप्त आहेत।